तर भिवंडीतूनच आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। भिवंडी महापौर पदाची आज दुपारी 12 वाजता निवडणूक होणार आहे। भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलेला आहे। भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसने पाठिंबा दिलाय। नारायण चौधरींचा सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत। भिवंडी महापौर पदासाठी नारायण चौधरीच विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारवाई टाळण्यासाठी 14 ते 15 नगरसेवकांचा गट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। नारायण चौधरी महापौर झाल्यास भाजपला मोठा धक्का बसेल। भाजपमध्ये उभी फूट पडल्याने संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलाय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अनिल गर्जे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। अनिल, नेमकं काय सुरू आहे भिवंडी महानगरपालिकेच्या राजकीय वातावरणात? आज दुपारी 12 वाजता म्हणजे साक्षात 1 तासानंतर भिवंडी महानगरपालिकेत महापौराची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि 3 पर्यंत महापौर कोण याचं चित्र स्पष्ट होणार आहे। त्यात भाजपाच्यात जी गटबाजी झाली होती त्यात भाजपा फुटली। त्यात नारायण चौधरी काही नगरसेवकांना घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला अशा काल बातम्या सुद्धा लागल्या होत्या। त्याचप्रमाणे आता 12च्या नंतर नेमकं कुठल्या पक्षाचा महापौर बसेल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। तसेच शिवसेना असेल काँग्रेस असेल यांनी सुद्धा दावा केलाय का आमच्या पक्षाचा महापौर बसणार आहे। पण हे सर्व गोष्टी गुलदस्त्यात असल्या सुद्धा तरी 12च्या नंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कळेल का नेमकं महापौर कोणाचा असणार आहे ते। प्रणिता, अगदी अनिल, भाजपात अंतर्गत गट असल्याचं कळतंय। शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना असल्याचं कळतंय। त्यासोबतच काँग्रेसनं भाजपच्या एका गटाला पाठिंबा दिला, त्यामुळे काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी आहे। एकूणच त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीआधीच राजकीय वातावरण पूर्णपणे तापल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच अंकिता, पूर्ण राजकीय तापलेला पाहायचं मिळतंय। पण अजून सुद्धा काँग्रेसचे काही प्रदेश अध्यक्ष वरतूनचे आदेश आलेले आहेत का आमचाच महापौर बसेल। हा जो विषय आहे अजून स्पष्ट झाला नसला तरी राजकारणामध्ये नारायण चौधरी हे अग्रेसर आहेत अशी चर्चा आहे सूत्रांकडून माहिती होती। जी अनिल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।